जय भीम नमो बुद्धा मित्रांनो, आज नागपूरच्या सुरेंद्रगड येथील युनियन बँक समोर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन आहे। हिंदी वर्सेस मराठी हा वाद आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागे की कशा पद्धतीने इथे मनसेचे कार्यकर्ता खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करतात। आताच हातापाई झालेली आहे, त्याचा फुटेज तुम्हाला माझ्या बाजूच्या व्हिडिओमध्ये दिसून जाईल मित्रांनो की हा वाद इतका मोठ्या प्रमाणात झालेला आहे की बँक देखील बंद करण्यात आलेली आहे। हा नेमकं प्रकरण असं आहे की भोगचे परिवारातील मुलाचा ऍक्सिडेंट झाला। त्याचा एटीएम वर जो विमा कव्हर असतो तो घ्यायला त्याचा भाऊ इथे आला होता। या बँकेच्या प्रशासनाने त्यांना एफआयआर कॉपी हिंदीत किंवा इंग्रजीत आणा असं म्हटलं। त्याबद्दल आम्ही यांना जाब विचारायला आलेलो आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी नाही तर मग कोणती भाषा हे यांनी आता आम्हाला सांगावं। त्याबद्दल आम्ही आलेलो इथे। नेमकं प्रकरण असं आहे, 8 तारखेला एक बोगचे परिवारातला व्यक्ती आहे, त्याच्या अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला। त्या व्यक्तीचं या बँकेत अकाउंट होतं, खातं होतं, त्याचं एक एटीएम कार्ड होतं आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे त्याला 2 लाख रुपयाचा कव्हर असतो, तो त्याला मिळण्यासाठी त्याच्या परिवाराने अर्ज केला। मात्र या बँकेच्या मॅनेजरने त्याला सांगितलं आमच्याकडे फक्त हिंदी किंवा इंग्रजी याच भाषेत चालतं, परंतु शासन निर्णयानुसार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार प्रत्येक बँकेला त्या त्या राज्यातल्या भाषेत कार्य करणं अनिवार्य आहे। असं असताना सुद्धा बँक मॅनेजरने हिंदी आणि इंग्रजी सक्ती का दिली, जेव्हा महाराष्ट्रात राज्यभाषा ही मराठी आहे त्या भाषेला तुम्ही का नाकारला? तर एफआयआर जी होती मराठी आहे म्हणून तुम्ही कसं नाकारू शकता, असा जेव्हा प्रश्न विचारला आम्ही इथे आलो त्यावेळेला पोलिसांनी बँक अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी आमच्या अधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न केला। ही बाब अतिशय गांभीर्यपूर्वक आहे। त्याच्या उदाहरणार्थ आम्ही इथे आंदोलनात आलेलो। भाऊ मॅनेजरनं माफी मागितलेली आहे, मात्र हा प्रश्न इथं संपलेला आहे का? पुढे काय मनसेची भूमिका? नाही, हा प्रश्न इथं संपलेला नाही आहे। या केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या जेवढ्या बँका आणि जेवढे आस्थापना आहेत या सर्वांना एक वास चढलेला आहे। मराठीचा वारंवार अपमान करायचा यांनी एक चंग बांधलेला आहे। पण आता नागपूर शहरामध्ये या एका बँकेच्या मुद्द्यावरून याच्या आधी आम्ही सर्व बँकांना पत्रव्यवहार केलेला माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार सूचनानुसार, पण यांना समज आलेली नाहीये। त्याच्यामुळे आता पूर्ण नागपूरभर आम्ही प्रत्येक केंद्राच्या अखत्यारीत आणि मराठी बँकांनाही पत्रव्यवहार करून यानंतर जर महाराष्ट्रात मराठीचा अपमान झाला तर त्यांना त्यांची जागा आम्ही योग्यरित्या दाखवू, ही सूचना या माध्यमातून आम्ही देतोय। आणि याच्यानंतर तर आम्ही आता हा विषय मोठा करूच। पोलिसांच्या भूमिकेबाबत तुमचं काय म्हणणं आहे? ज्या पद्धतीने पोलिसांना तुम्हाला मला एक गोष्ट समजत नाही की पोलीस विभागाने मराठीत केलेली एफआयआर, मग ती एफआयआर या बँकेकडे आणली, पोलिसांची मराठीतली एफआयआर ही बँक घेत नाहीये, म्हणजे हा विषय पोलिसांचा आहे। पोलिसांनी त्यांच्या विरोधात आक्रमकपणा घेतला पाहिजे, एफआयआर रजिस्टर केला पाहिजे। पोलिसांकडून महाराष्ट्र निर्माण सेवा भांडून राहिली आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन राहिला, म्हणजे पोलिसांच्याच विभागाच्या एका एफआयआरच्या कॉपीचा अपमान या बँकेच्या मॅनेजरनी प्रशासनाने केला आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन राहिले। म्हणजे या महाराष्ट्रामध्ये चाललं काय? सरकारने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं।